सो यस, जय शिवराय मंडळी. आत्ता आपण आलो आहे सोंडाई देवीच्या इथे. सोंडाई देवीचं आपलं टोक इथे वरच्या साईडला दिसतं आहे. आपली धरणं थोडी गरम झाली आहे, सो त्याची वेट करतो आपण. आणि अजून एक मेंबर आणला आहे मी, ज्याला बिलकुल ट्रेक आवडत नाही. पहिला ट्रेक आहे कर्जतचा, माझा आणि याचा पण. सो बघू आता कसा होतं आहे. आम्ही एकटेच दिसतो आहे इथे सध्या ट्रेकला, त्यामुळे जर काय झालं तर ह्याच्यातच मॅनेज होईल काहीतरी. सो बघू आता वाट कशी आहे, आपण भेटूच. आता बघू तुझ्या फुफ्फुसात किती दम आहे. आणि सिगरेट येतो बघा, काकी क्लिअर केलेला आहे. हा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल ना, तर हा तुमचा पोरगा खरं बोलतोय. काकींनाच स्पेशल लिंक टाकणार आहे मी घरी तुझ्या ताईला. इकडनं गाडी गेली असती आपली, फक्त मग फक्त डांबरीवर चालत. अरे इथे होतं ना काका, इथे घर होतं, सांगता आलं असतं. कार इथे चालली का वर? कार इकडे गेली पहिला इथे वर तर गाडी आहे. गाडी येत असेल तर मी खाली जाऊन गाडी आली. फुल नेचर व्ह्यू. कान इकडनं मॅप रोड दाखव होता. आवाज तर येतो लोक राहतात लोक इथे. कुठं आहे? अरे इथे लावूया काय, विचारूया. दिसत आहे इथे तर विचारू आपण. गाडी काका, काका, दादा, मामा कोण आहे? काका डॉगी चालू. डॉगेश भाऊ भुंक तुका अजून पण तोंडावर दिसते. नमस्कार. कपडे खराब करला नाही ते डॉगेश चांगले आहेत. रस्ता दाखवतील का आपल्याला? विचारलं पाहिजे रे काकांना पण. तिकडनं हां, दोन डॉगेश पुढे गेले, दोन डॉगेश मागे. धगधग अभी भी हो रहा है मेरे को. 5 डॉगेश अंगावर आले एकदम. बाय. ही फाटून आली हातात बाई, मस्करी नाही. मी तर त्यात लवर आहे, डॉग लवर आहे मोठावाला, त्यामुळे माझी जास्त वाटते. हे इकडनं जाता येईल ना? राहू दे खाली गाडी चालू. तुझ्याकडे हडला टाइम नको दे. घरी जायचंय ना. 2 डॉगेश पुढे गेले. आता आपले खास झाले तसं मला फील आलाय त्यांच्याकडून. काय एक बिस्किट आणलं असतं तर आपले एकदम वफादार झाले असते ते. अशा एरियात खरं शर्ट गेलं ते, वारलं ते, सोड. एवढंच तर झालंय. एवढं तर नॉर्मल आहे या एरियात. तरी खरे काय ते काय चेक पॉईंट दिलं आपण तर डॉगेश तर वाट पाहतो. डॉगेश ब्रो, रस्ता देवीकडे जायचं. देवीकडे काय करायचं? ह्यांचे ना हे मल्टिपल ओनर्स ह्याच्यातून जाते वाटते वाट. हट केला असतास ना पेचीच्या जवळ तर अंगाशी आलं असतं रे. आलताच 3-4ला तो उभा राहिला तो मागावर. हा पण ती उभा राहिला, पण तो काय केला नाही त्याने. खासियत आहे त्याची. काय दिसतंय काहीतरी इथे आहे, पण ते शनिवार रविवार आय थिंक ओपन करत असणार. आपण ऑर्डर लावला. नोगेश चला पुढे, चला मुतामुत नंतर करा. इथे गाय बी येतात वाटते. ड्रेसेस सोडून गेलेत. पेचीच्या जंगलात आले. हे पेची पिक्चर तुला म्हणून दाखवत नव्हतो मी, माझ्याच अंगाशी येतोय. या तुम्ही पुढे, आम्हाला रस्ता नाही माहीत. बाय द वे हा प्लॅन आपला होता सकाळी 6 वाजताचा. पण कसं आहे, आपल्याकडे 2 कॅटेगरी असल्यामुळे, बॅचलर आणि आळशीपणा, त्यामुळे आपण आत्ता निघतोय
आता दुपारचे वाजलेत ऑलमोस्ट 3 वाजलेत. 3 का 4, 3:30 वाजलेत. आपण ट्रेक चालू केलं आहे सोंडाई देवीचं विथ 2 डॉगेश. त्याच्यानंतर आता बघू किती वाजता पोचतोय आपण. जवळ जास्त मोठा ट्रेक नाही आय थिंक सो ॲज पर यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स. किती किलोमीटर? ते पण नाही माहीत मला. नेक्स्ट अर्धा तासाचा असेल, अर्धा पाऊण तास. त्या टोकावर जायचं आपल्याला कदाचित त्या वरच्या. आणि आता तर 2 बाई आपले सवंगडी पण लागलेत हाताशी, काय विषय नाही. मग काय ते पाहिलं का आपण पळायचं. डॉगेश नंबर 2. प्रायव्हसी पाहिजे वाटतं त्याला. ब्लॉग असाच चालू ठेवला ना तर स्टोरेज जाईल. मग आपण मेन इव्हेंट्स दाखवू. सो स्टिक न आणण्याचा रिग्रेट मला अजून पण आहे, पण जाऊ दे. रिग्रेट गेला तेल लावत. आता सध्या मजा येते. त्याला पटपट चाल, नाही तर माझी ट्रेन आहे ना पुण्यातनं इकडेच पकडायला लागेल मला. बाप फक्त दगडं गेली ना सँडलमध्ये, का लय वाईट वाटतंय. इथे वर घर आहे, इथे वर घर आहे. पूर्ण दगडी रस्ता आहे. लँडस्लाईड झाले वाटते इथे. आले या लीड करा. चला गावाचे डॉगेशात वाटते. आता आपला दुसरा चेक पॉईंट आला आहे. वरती सोंडाई देवीचे मंदिर आहे. म्हणजे आपण ॲक्च्युअलमध्ये करेक्ट रूटला आहे एवढं तरी कळलं आहे. श्री मद्राई गिरव प्रतिष्ठानम. इथे काय नाही, बेसिक इन्स्ट्रक्शन दिलं ट्रेकबाबत. आणि हे आपल्या ठिकाणाचं थोडी हिस्ट्री आहे आय थिंक सो. श्री छत्रपती शिवाजी शिवरायांना त्रिवार मुजरा श्वास घेऊ द्या आधी. सोंडाई गडावर आलेल्या सर्व मावळ्यांचे स्वागत आहे. देवी सोंडाई मातेच्या नावाने सुप्रसिद्ध असलेला किल्ला सोंडाई गडाचा विस्तार पाहता त्याचा वापर टेहाळणीसाठी होत असावा. माथेरानच्या डोंगर रांगात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला सोंडाईगड म्हणजे सह्याद्रीचा स्वर्गच आहे. हा थोडा मला कैसूबाईचा मिमिक वाटतो, कारण वर गेल्यावर आपल्याला शिड्या लागतात. आयला वर का खाली आय थिंक सो. एका गडाला एक रूट असतं असं नाही. इकडेच हनुमंताचं मंदिर आपल्याला खरं सगळीकडे लागतं स्टार्टिंगला, इकडे लागलं नाही. हे देवा महाराजा रक्षण करा. जातोय वर. आई कोळी सेम रोड आहे, इकडनं जाऊ. हा पडला आहे. डॉगेश भाऊ आहेत. हा गाईगुरांचा रस्ता आहे वर जायचा, त्यामुळे ते जास्त खड्डे. डॉगेश भाऊंना कदाचित 4 पुपूस आहेत, लय फास्ट पडतात. बाय द वे आपल्या नवीन ट्रेकरचं मत जाणूया. नेल्या काय फिलिंग आहे या शब्दाबाईच मी त्याला विचारत नव्हतो. तर कसं वाटतंय? हां, डॉगेश भाऊनी रस्ता दाखवलेला, खाली जायचं नाही वर जायचं. नाही तू प्रत्येक गडावर गेला ना का तुला तो असे भेटतातच एखादा की ज्यांना वॉर्मअप करायचा असतो गडावर जाऊन.
ॲक्च्युली होता माझा ट्रेक संडेला पण होता, पण माझ्यात खास अशी आम्हाला आज इथे पण यायचं होतं. हा गड आपण मुद्दाम वर्किंग डेजमध्ये बघतोय, कारण गर्दी नाही काय नाही. हो मागे बघ. हो बाप, अजून तर अर्धा पण नसतो आपण चढलेलो. रिटर्नला आपण फोटो काढू. डॉगेश भावना नैसर्गिक स्रोत भेटला आहे, पाणी पितात खटाखट खटा. ओला दिसेल ना तिकडे पाय नको देऊ, आधीच सांगतो, कारण ओला एवढं सरकटे असतं. हा तुझा पण हा हा घे घे. हा जमलं चल. भाई ह्यांच्यात पण ट्रेन चालू आहे. उसका लिया तो मेरा मागता भाई गाई गुरु. हे नाही ना आता, हे ना मग मित्र बनवायची इच्छा नाही मला सध्या. हा पडू बी ह्याचा मालक कोण दिसतोय का? हे सगळे आपल्याकडेच बघतात. हा खा भावा खा, नाही काय आम्ही करणार नाही. खा. कळते का रे तुम्हाला लँग्वेज? जायचं का? तू तर त्यांचा हे आहे, तू पहिला पुढं हो. हिच्यामध्ये एक दोरी बी नाही रे. पण ते सगळे का आपल्याकडे बघतात? नंतर मारला ना जरा पुढे हो ना तिला. ए बाबा तू गावातला माणूस आहे, तू गावातला आहे मी एकदम डोंगरातला माणूस नाही आहे. ते बघ ना, ते कंटिन्यू बघताय कुठून? त्यांच्या तिघांच्या जवळून का एकटा बरोबर आहे मला. पण त्याने असं काय हे नाही केलंय अजून. मरना तेरे को डर नहीं लगता? म्हणजे वाईट धोरण अपनावलं नाही, ते पण खायला लागलेत. हे कदाचित काहीतरी राहिलंय त्याचं आपल्याकडे. योगेश ब्रो चला आलो. दमलेले दिसता तुम्ही, चला. घामाने पूर्ण हे केलं, आंघोळ घातली. म्हणते परत एकदा आंघोळ. अशा प्रकारे तिरपी पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. जमतंय आत्तापासून ब्रेक घ्यायला जमतंय. चले कैसी लगी? माझ्या भावाला तर मी पहिला ट्रेक कैसुबाल नेला, विचार कर. तू तर आता सोंडाई आहेस. आले कदाचित आपण जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. सो आत्ता आपण इथे ब्रेक घेतोय. ह्याच्या पाय पण हा दमलाय म्हणून ब्रेक घेतोय. मला काही इंटरेस्ट नाही ब्रेक घेण्याचा. ब्रेकशीट झालं. हो बसायचं नसतं ट्रेकमध्ये. जास्त बोलतो. काही स्पेसिफिक रूल फॉलो करायला लागतात. आठवत होते मला माहिती दिवशी झालं. उभ्या उभ्याच श्वास घ्यायचा, नॉर्मल व्हायचं, मस्त नो वरी. तो सध्या मोबाईल आहे ना, देवाच्या भरोश्यावर पण नाही. लोक गेले कुठचे? जिरला काय जेवलं आपण? शिट्टी मारला डॉगेश. डॉगेश चिट्टी पण छान मारता नाही ना. श्वास फुलतोय. डॉगेश सोडून गेले. ते पण ब्रेक घेतात वर जाऊन. ते त्यातले ट्रेकमध्ये की जे पहिले जातात रेस्ट घेतात आणि शेवटच्या आल्यावर चला म्हणतात.
ब्रेक बी जातो. आणि दुसऱ्यांची मारून पण होई जाते. मजा तर येते भाई ट्रेकला काय पण. अरे पोसडी पण गिडी नको म्हणतो. सोंडाई डाम फुल व्ह्यू. ते लय बेकार जागा दिसते. कुठची ओव्हर डॉगेज दमले वाटतं. हे डॅम थांबतच नाही. वाई डॅम मोरबे डॅम हा दिसतो तो. तिकडनं चालू आपण. गाडी खाली लावली आहे. तो बैल आपल्याकडे बघतोय. हे डॉगेज दमले आहेत. हे पुढे घेत नाही. या 3 कंडिशन सध्या आहेत. डॉगेश चला मगाशी त्या बैलांची इकडनं तुम्ही आणलं म्हणून आलो आम्ही. कदाचित ह्याची आणि तुमची जमत नाही काय. चल अंगावर तर लय फास्ट धावून आलात तुम्ही. हां आता सॉरी बोलून काय उपयोग नाही. चल आता अर्धा चालू. चल हां चल चल. खालची दोरी उचलली असते. कुठची तरी उचल आणि चल बाबा. तुला काय तू लोळून येईल. चालू काय त्याच्या नोकरीला. येतोय तो येतोय. येणार येणार. जमलं जमलं. कुठं आहे कुठं आहे? चल रे डॉगेश. चल. हे घाला घासपूस पण खातात डॉगेश. हां काय रे संगत चुकते वाटतं. हां गडदुर्ग डॉगेश. चला हे सोनकी आहे. मुतो नको रे सोनकी आहे ती. हे जर आपल्या गडावर असतील ना भाई फुल सोनार का दिसतो गड. सोनार का जर अशी पूर्ण आली असते तर. इथं नाही तेवढी बट आय थिंक सो आपल्या हरिश्चंद्रावर बघायला हरिश्चंद्रगडावर आपल्याला सोनकी पूर्ण बघायला भेटू शकते. मला फोटोज आले तर हरिश्चंद्राचे त्याप्रमाणे असू शकतो तिकडे. हे केस पण ओली झालेत. घामाची चव लागायला लागली मला. म्हणजे तू पण घेतलीस तर. आई शपथ लॉंग जम्प. आय थिंक सो आलो आहे पण जवळ कदाचित तोच आहे. तो वरचा कडा दिसतो तोच कदाचित सोंडाई देवीचं मंदिर तिकडेच आहे. सो आलो आहे यदा कदाचित फिक्स नाही माहीत बट आलो आहे. अक्सर ट्रेक में लॉन्ग कट ही शॉर्टकट होते. नाही एवढा लॉन्ग कट नाही. हा लॉन्ग कट आहे. हा काही गडसेवकांसाठी मेसेज आहे का फिरायला येत असाल तर थोडी तरी जाण ठेवा. नका करू गड किल्ल्यांवर घाण. पण त्याची लोक जाण ठेवत. सो त्यामुळेच आम्हाला मगाशी प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे दिसत होत्या. तिकडे पडलाच आहे रॅपर. आता जाता आता उचतो बघू. डॉगेश एकदम सिंबाच्या पोजमध्ये. चल झालं संपला आराम. लेका ह्याची हा श्वास डबल घेतो एका टायमात. नाही काय करणार. आत्ता काय मला पण बाबा नवरा बायको आणलेत आपण. अरे हा कदाचित नाही खरंच. हे देख मगाशी तर हात लावायला नको म्हणत. हे तुला प्रॉब्लेम नाही ना बाई. अंगा मनावर घेऊ नको. तुला एक टिप देतो. तुझ्या हातात कॅमेरा आला का तो जमिनीला पॉईंट नसतो करायचा. मी जमिनीला त्याच्यात ती वेगवेगळे सेटिंग्स असतात. 0.5 1 ती रेकॉर्डिंगसाठी दिलेली असतात.
जसा हातात दिला तसाच. काय काय दिसतं ना. विश्वास ठेव, असा नको राहू, सरळ उभा राहा. सरळ दगडावर जायचं तुला. इकडे तिकडे जाऊच नको का. मला तुझ्याकडनं साईन पण करून आणली रे मी. हो हो, जेवढा वर चढतोय ना एवढा फील आहे. हरिश्चंद्रला हे दुकान तिथे जागो जागे. शनिवार रविवार ना का प्रॉब्लेमच नाही. अरे हा, जो कोण नेक्स्ट टाइम येईल त्या इकडे पायऱ्या आहेत. तिकडनं यायची काय गरज नाही, तिकडनं यायची गरज नाही. इकडे पायऱ्या आहेत, शिस्तीत या. इकडे पहिला इन्स्ट्रक्शन दिसला. का आला इथं का श्वास अडकला. हे डोंगर असायचं. डॉगेज भाऊ जागोजागी पाणी पितात ना. डिहायड्रेशन आम्हाला सुरू वाटते. डॉगेज भाऊ बाई फुल चिपके शूज घालूनच चालतात, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. चल मी जावा. सरकतोय बेकार सरकतोय पाय. जगशील नको. असं सबमिशन व्हायचं आहे अजून. बरेच दिवस या रोडने आला ना वाटतं. भोसडीच्या अशा ठिकाणी थांबत जायला. एकतरी फोन बी मला चिटकवलेला आहे. दाखव इकडे कॅमेरा माहिती. सो आत्ता आपण आलोय लास्ट, ऑलमोस्ट टोकाला आलोय. आता आपल्याला लास्ट तिकडे पायऱ्या द्या लागतील वरच्या साईडला. त्या पायऱ्या एकदा क्रॉस केलं ना त्या देवीचं मंदिर आपल्याला खूप जवळ आहे. तरी बी जवळच आहे. एकदा रूल असतो हा फोन पकडतो. काय फोन पकडतो काशील रे. त्या स्पॉटला आता आम्ही इकडनं सरकला डायरेक्ट दरी आहे. काय रेलिंग नाही, काय नाही, काय नाही. इकडनं जायचं आहे. इकडनं कुठे जगाच्या आला 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 जगला माणूस. डॉगेज भाऊ गायबच झाले. डॉगेजचा रस्ता रोजचा आहे. जागा दिसते का जागा. असं वाटतंय ट्रेन चुकणार वाटते मला. ट्रेन चुकणार वाटते. आणि मला जनरल हां त्या रस्त्यानं जायचं. या इकडनं आलो आपण, इकडे चाललो आणि आपल्याला इकडे जायचं आहे. जाऊया. आत्ता आपण आलो. इकडे पायऱ्या दिसू शकतात तुम्हाला. थोडं झूम करून दाखव. इकडे पायऱ्या दिसतात. तिकडे आता आपल्याला जायचं आहे. ते डॉगेज आहे ना आपल्या पुढे येतात, आराम करतात. आपण आलो का निघतात. सगळा फालतूगिरी करते. सो आता तो लास्ट टप्पा असेल आपला. त्याच्यानंतर आपल्याला मंदिर लागेल वर. आत्तापर्यंत तर यूट्यूबवर मी मंदिर बघितलं नाही, पण तेवढं बघितलं. सो मंदिर पहिल्यांदाच बघू. चला
इकडनं आपल्याला आय थिंक सो कर्जत सिटी डोंगराच्या मधोमध दिसते. आय डोंट थिंक सो, बट बघू मॅपमध्ये बघून कळेल कोणती सिटी आहे. इथे मेन्शन करेन मी. अख्ख्या ट्रेकमध्ये पहिल्यांदा पाणी पितोय गडी. डिहायड्रेशनपासून थोडा 5 सेंटीमीटर लांब होता गडी. पाणी प्यायल्यावर पोट जड होईल. कॅमेरा पण चुकीचा आणला काय करू शकत नाही. इकडे भारी वाटतं ना, वाटतंय मारून टाक. एकटाच पाहिजे होता नाही फॅमिली. का असं का? सो हा आपला असेल लास्ट टप्पा. त्याच्यानंतर मंदिरच आहे. अच्छा, असं मला चौथ्याने सांगून झालं. Congratulations, great, successful person. येऊ का बेबी? डॉगेशने बाई खूप साथ दिली. थांबला धीर जाऊन वाट बघतोय. आलोच. हा म्हणजे काहीतरी वेगळं दिसणार आहे. म्हणजे अच्छा, इकडनं वर जाणं आपल्याला. हे पाण्याचं टाका आहे पहिलं आपल्याला दिसलेलं. असं आहे महाराजांचा किल्ला म्हटलं पाणीसाठा प्रायमरी गरज होती. हा सोंदाई फोर्ट आपला आपण संध्यावाडीतून चालू केला. आपण ऑलमोस्ट आता पोचलो त्याच्या गडाचे. आपल्याला आता थोडे अवशेष दिसायला लागले. अवशेषला मराठी हिंदीत इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ. हे डॉगेश इकडनं पण हे बघ, दोन्ही डॉगेज बघ आईला. हे बघ गेल्या उभे बघ कुठे होते. आता मी पण तिकडे उभा राहणार आहे. मजबूत आहे ना, जगेन ना. जरा एक फोटो काढ. तिकडे ना आता मला पाण्याचा टाका दिसला एक. भाई कसं खणलं असेल भाई, काय हेच नाही. मी बशी जाऊ काय. हे असे धोकादायक जागी आपण येऊ नये असं माझं प्रत्येकाला आव्हान आहे. हे खूप चुकीचं आहे. अब तो सच बोल दे. आता आलाच आहे तर एक फोटो काढणं माझ्याकडनं पण कर्तव्य आहे. पहिली ट्रेक आलं. खतरो के खिलाडी टळण. कुछ तो अचीव किया ऐसा फीलिंग आता है की नाही. जाताना फटाफट उतरू. जाताना टेन्शन. जाताना आपला रस्ता माहिती आहे ना. रस्ता म्हणजे आपला फटाफट डिसेंट व्हायला ज्या वेळ ना डिसेंट फटाफट उतरू.
पहिला ट्रेक आहे आणि ह्याची आत्ताच वाट. त्याला काय स्टेटमेंट होता परत पहिला ट्रेक आहे. आजचा दिवस ऊन भरकर पुढचा ट्रेक मी देणार नाही. कॉन्फिडन्स पाहिजे बघा. देवा असाच ऊन पाडत राहा. जे मारच तुम्ही तर म्हणतो. खऱ्या अर्थाने आता आपण लास्टची आपली सिडी घ्यायचं. आता देवीचं मंदिर कसं असेल मला पण माहित नाही. चांगलं असणार देवीचं मंदिर आहे. नवरात्री तिथे येण्याचा माझा एक हे होता तर हा ट्रेक मला आत्ताच करायचा आहे म्हणून मी जबरदस्ती आला आहे. 7ची ट्रेन आहे. आत्ता वाजलेत किती रे? 4 4:15 वाजलेत. रिटर्न जायचो तिकडे घरी जायचो. घरी जायला वेळ लागणार नाही बट रिटर्न जाऊन 7:15ची ट्रेन पकडणं माझी चॅलेंज होणार आहे एक. पण मंदिर आलंय असं आपल्याला पुढे गेल्याचा रिपोर्ट आलाय. वा रे दाखव का हे देख केलं लाईक कम्प्लीट. आवाज घुमला पाहिजे होता. मजा आली. छत्रपती शिवाजी महाराज की बस. पाप वाढलेत. मजा आली. शूज काढा म्हणतात ते. स्वतः चप्पल आणि बूट काढाले इन्स्ट्रक्शन आहेत पण रस्ता तसा दिसत नाही. काढू आता. इथे हे झेंडा आहे म्हणजे देवीचं मंदिर आहे. स्वतः इथे बूट काढू आपण फटाफट आणि जाऊ दर्शनाला. सोप्पा ट्रेक होता पहिला पब्लिक म्हणून याला आणला नाही तर मला ह्याच्यावर लय कॉन्फिडन्स होता. का लागणार आहे वाटत पण चालला बरं. याला क्या मागता बोल मेरे तरफ से आज. चिकनची थाळी मागून देवीचा अपमान न करू. सो आलोय आपण. 2 सेवक पण बसलेत पहिलेच. अरे देवीचे ही आहे ती प्लेस ज्याच्यासाठी आपण इतका वेळ स्ट्रगल केला. आणि आय थिंक सो रोज इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे म्हणजे पूजा चालू आहे. रोज नित्यपूजा चालू आहे देवीची. फ्रेश आला आहेत. 2 सेवक येऊन पहिलेच बसलेत. सेवक नंबर 1 आणि सेवक नंबर 2. भाई भारी आहेत कुत्रे काय तुमची नावं काय? संट्या बंट्या. आता दोघी बंटे नाहीत ना. हे बबली आणि तो बंटी. बबली बंटी. हे रोमांस करायची जागा आहे. हे शब्द उच्चारायची पण जागा नाही. देवी माफी. पुढे चाललेत ना आमच्यासोबत. ह्यांना काय द्यायला नाही याचं मला जास्त वाईट वाटतं. शपथ अशा अपेक्षेने बघू नका आमच्याकडे. खाली गेला असाल दुकान पण उघडं नाही काय ह्यांना द्यायला. काय करणार. जाऊ दे. भारीच झाले. पहिल्यांदा मला कुत्रे आवडले असते. सो आत्ता आपण सोंदाई देवी हा ट्रेक कंप्लीट केला आहे. आपला ट्रेक सोंदेवाडीतनं ट्रेक चालू झाला होता. सो इकडनं आपला हा मोरबे डॅम जवळचा ट्रेक आहे. इकडनं असा मस्त असा व्ह्यू दिसतो. इकडे सोंदाई देवीचं मंदिर. आता या नवरात्रीच्या मुहूर्तावर आपल्याला यायला जमलं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे आहेत आपले बंटी अँड बबली. सो हे आपल्याला पूर्ण ट्रेक सोबत होते. आणि आपला ट्रेक कंप्लीट झाला होता. आता आपण इकडनं डिसेंबरला खाली उतरायला सुरुवात करणार आहे लगेच. मस्त व्ह्यू येतो इकडे. असा डॅम दिसतोय ना चुम्मा. डिसेंटला हा एरिया शेजारी आहे टाकीच्या शेजारी. त्यांना आय थिंक काहीतरी मूर्ती वगैरे होती ती समोर ठेवली गेली काढली असेल काय आयडिया नाही. चल पुढे कसे प्रामाणिकरित्या आपण आमच्यासोबत चालतात.
आहेत माझ्या मागे. स्टार्टिंगला जे अंगावर आले ना बाई हे, तेव्हा माझी ओपन होती ना कॅमेरा ओपन. त्या शिड्या वेगळ्याच आहेत बे, चढताना चांगलं वाटत होतं. त्यांची गॅप कमी आहे. तुझी टाकतो पब्लिश करायची. इथे 2 पाण्याच्या टाक्या आहेत, एक वर आहे, एक गडावर म्हणजे एक तिकडे आहे, एक काठावर आहे, ती दिसणार पण नाही असायला टोकावर आहे ती. त्यात टोटल 4-5 टाक्या तरी आम्हाला दिसल्यात. एक तर मासे पण आहेत, गळत मासे आहेत. बेडूक मासा नाही, पक्का मासाच आहे. हे बघ तो बघ तो बघ, शेपूट कोण चालला का काय. पानपट्टी खाता ते. टाकत असणार आहे ते लोक खायला, काय टाकलं तर पाणी व्हायब्रेट आहे ते येतील मला वाटतं. तेव्हा आले एकत्र आलेले ते बघते. असं आहे नेचर बदलत नाही. अरे खाली परत आले. शोधत आलात. चला चला चला, आज्ञाधारी माणसं आहेत ती. तुम्ही जे स्टार्टिंगला तोंड दाखवलं तुमचं, त्याच्यावरनं आत्ता तर तुम्हाला कोण म्हणणार पण नाही की तुम्ही अशा अंगावर आलात आमच्या. आई शपथ. जा चल पुढे जा की रे, पुढे जा. नाही तो थांबतोय. नाही चल तू चल ना, तो नाही काय करत. ब्रेक भी बसत नाही होते. सँडल पुरी शिली ठेवली वरती. इकडे इकडे तो बघतोय मागे वळून कुत्रा. का माणसं कुठं आहेत. डोळे तोडला ना गेले. आता आजी भेटल्यात, त्यांच्या मागं मग बैल आहेत त्यामुळे आपण आरामात जाणार. डॉगेश भाऊ पण थांबलेले, त्यांची पण तेवढी काही जमत नाही वाटतं त्यांच्याशी. तर आजी आम्हाला खाली गाडीजवळ घेऊन जातात. लास्ट टप्पा आपला. चला आजी घेऊन चला खाली. आम्हाला मागे राहूच देऊ नका आजी कोणी. आपण आता पहिल्यांच्या इकडनं सुरक्षितरित्या बाहेर पडतोय. आजीबाई फुल जॉड आहे आणि हा आमचा गावातला माणूस काही कामाचा नाही. काय करू मी सांगतो, त्याच्या घरी बैल असून बनते कामाचा. हा स्वतः बैल असून बन काय काम. एकदा गावाला ये मग बैलाले पाय कशात गळ्यात किती दोरे आहेत. अरे किती पण दोरे असो, बैलाचं तुला माहिती पाहिजे ना. मग काडी घेतल्यावर तर काहीच करत नाही. काडी घेतली
काडी हातात काढी असतं काय असतं. आणि नसली तर आणि आपण काडी कुठे शोधत बसणार होतो तिकडे. काय म्हणजे ते पण काढी असतं. ते बी तुम्ही घेतलं. आता आजींच्या मैत्रीने फुल चाललो आहे आपण जॉडमध्ये महिलांच्या मागं. काही टेन्शनच नाही. डॉगेज भाऊ पण त्यांच्या मागेच चालले. होय पण आजीच्या घरचे आहेत, तुझ्या घरचे नाही. तोंड दाखवलं तरी घाबरतात ना. त्याला अंगावर येऊ नको फक्त माझ्यासारखं. ती ऑलरेडी करते पुढे. आणि सगळ्यांना पुढे घेऊन चालू, एक पण राहू नका. आणि आपला आहे शेवटचा रिटर्नचा डिसेंटचा पॅच. त्याच्यानंतर आपण शिस्तीत गाडीवर बसणार आहे. आणि या माणसाची जरा अनुभव सांग नेला जाता आता. चांगलं आता घरी जाऊन तू काय करशील? घरी एनर्जी ड्रिंक घेणार मी. आपली ॲपी थम्सअप हां. रिओ. त्या एनर्जी ड्रिंकमध्ये येत नाही, त्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये येतात. ठीक आहे ग्लो पांडे घेणार आणि आणि चादर घेणार. बाम राहायला वाटतं. नाही बामची कसं आहे, पहिला ट्रेक असल्यामुळे तेवढं समजू शकतो आपण. नाही गरज वाटत नाही बाम. ठीक आहे, मग ते तुला गरज कधी वाटेल माहिती आहे? जेव्हा तू आराम करशील. हां ते अब तो आदत से हमको बट इनको नाही आहे. आता मी जाणार इकडनं डायरेक्ट 1 तासाभरात निघणार पुण्याला. पुण्याला निघाल्यावर उद्या आपण देव्या फिरणार पुण्यातल्या. आणि मग नंतर परवा आपला परत हरिश्चंद्र ट्रेक आहे. कामच नाही असंही म्हटलं तरी चालेल. तेवढंच काम आहे असंही म्हटलं तरी चालेल. डन. ही लास्टची झोपडी आहे. आपली गाडी आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शनीय होईल. कदाचित नसवाती. हात त्याच्या आयला म्हणून या नष्ट माणसाला आणताना भीती वाटते मला. अरे आले काका पण आले, मग तो टेन्शनच नाही. इकडनं वर जाऊ काय आम्ही? ठीक आहे चला. चला डॉगेश भाऊ चालले तिकडे. चालले डॉगेश भाऊ काय पळाले बा 80 स्पीडला. हां तो घाबरला होता म्हणजे मला काहीच हक्क नव्हता त्याच्या पुढे जायचा. पहिला ट्रेक तुला तर पहिला ट्रेक हा आणलाय मी भावाला विचार कर, कळसूबाईला आणलेला. तो अर्ध्यातच गिवअप करणार होता, फुसफुस करत होता. हा अर्धा ट्रेक म्हणजे कळसूबाई पण नाही, अर्धी कळसूबाई पण नाही हा ट्रेक पूर्ण. हां सकाळी चढणार 2-3 तास, 3-4 तास आरामात जातात. हा 1-1.5 तासाचा ट्रेक आहे जास्तीत जास्त. चला इकडनं चालू आहे आपण. मजा आया हाय चम्मारी. बंटी आणि बबली आपल्या घराकडे जाताना आपल्याला 2-3 शिव्या तर घातल्या असतील. नाकू चोळीचा एखादा पार्लीचा पुडा पण आपण त्यांना दिला नाही. ह्याचं जास्त वाईट मला वाटतंय त्यांच्यापेक्षा. कारण भाई पूर्ण ते सोनदाई देवीचं दर्शन केलं नाही, लिटरल त्या सोनदाई देवीला नमस्कार केला असं म्हटलं तरी चालू शकतं. आणि मग आमच्यावर रिटर्न आमच्या बरोबर झाले, असं पण नाही का वर थांबले. रिटर्न आलते रे. मग आम्ही जितका वेळ तिथे थांबलो ना गडावर, आम्ही जितका वेळ गडावर थांबलो तितका वेळेस ते थांबले. आणि आम्ही निघालो ते पण निघाले. माहिती आहे आम्हाला सोडा देवीने पाठवलेले असं म्हणू शकतो आम्ही. मी आहे की त्यासोबत. झालं लगेच क्रेडिट दुसऱ्याला दिला गेलं काय येतोच हा माणूस मध्ये. काय उरलंच नाही लाजबीज. देवीचा माणूस म्हणतो, मध्ये कल्की म्हणत होता. अशा प्रकारे आपला हा प्रवास त्यांच्या अंगावर येण्यापासून त्यांना घरी सोडण्यापर्यंत संपलेला आहे. ही निशाणी आहे.
की ज्यांनी आम्हाला जखमा करायला आले होते, ज्या स्पीडनं धावत आले ते, त्याचा व्हिडिओ नाही आहे. नाहीतर व्हिडिओ का नाही, कारण का माझी वाटली होती. त्यावेळी फोन काढण्याची बुद्धी कोणाला येत नसते. पण मला आठवतं का तुझा फोन चालू होता, थोडासा होता, कारण कारण तू त्यांना बोलवत होता. व्हिडिओ काढत होता त्या झोपडी म्हणजे सॉरी त्या घरात होता. हां तेव्हा आहे भुंकत होते तेव्हाच आहे, पण अंगावर आले तेव्हाचा नाही. ज्या स्पीडने भुंकत होते ना त्या स्पीडने अंगावर आले ते इथेच. हेच ते घरी गेले, गडी अख्खा गड फिरून घरी गेले. मजा आली. चला धन्यवाद. बोलायचा पण चान्स दिला नाही त्यांनी. ते म्हटले निघा. आता कुठं चला काहीतरी खाऊ, मला पण थोडं तहान लागलीच आहे. आणि मग निघू आपण. आपण जेवण करू. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला असेच. आता तू दिसतोस, आता कर बाय. बाय. मग अशी दिसत नव्हता. चलो बाय. आता ही आपली धन्नो आहे, अशी घ्यायची आणि 80च्या वेगात घरी जाणार आहे आपण. नाही रस्ता पण नसता बी नाही. हां रस्ता 50 नाही असं म्हणायचं असतं बहुतेक. काही आता म्हणू नको की चला मी येत नाही वर. हां मी तर इकडनं लिफ्ट घ्या चालत जा. रस्त्यावर सोडा. सोडा, त्या रस्त्यावर सोड मला. मी चालत जातो. इकडनं कसा बी जातो. हा अजून एक तो पोरगा भेटलेला आपल्याला, त्याची गाडी असणार. तो एकटा झालाय भाई. पुढच्या वेळी मी एकटाच येईन असं वाटते, कारण हा मनुष्य माझ्यासोबत येईल. चलो बाय बाय. हा भाई सेम. अरे अरे खरंच फक्त समुद्र आहे तो. चालेल, इज्जत न वाढू, इज्जत न वाढू आमची. त्याच्या एकटा चांगला पाहिजे तो.